दरम्यान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंच्या या प्रकरणावरून अंजली दमानिया आणि गुणरत्न सदावर्तेंमध्ये जुंपलेली आहे। एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंच्या तातडीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी दमानियांनी केली। तर कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल सदावर्तेंनी केला। संतोष देशमुख या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर दहशत झाली होती आणि धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी म्हणजे त्यांचा भाऊ म्हटलं तरी चालेल आणि त्यांच्या सहकार्यामुळे जर हे होत असेल तर ते चुकीचं होतं हे आम्ही दाखवून दिलं। ईसीआयला आम्ही जे ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी लिहिणार होते त्याच्यात आता ही पण माहिती देणार आहे की कोर्टाने यांना डोमेस्टिक व्हायलन्स केलं असं म्हटलंय। या व्यतिरिक्त या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे देखील आता सिद्ध झालंय। याचा अर्थ ह्यांनी ही माहिती ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली नाहीये म्हणून यांची आमदारकी देखील रद्द व्हावी अशी देखील मी मागणी करणार आहे। ॲझ्युम्शन मध्ये कल क्या होगा, ठीक आहे, राजकारणी लोक राजकारण करतात आजकाल। आता कौटुंबिक प्रश्नांवर सुद्धा राजकारण करायला निघालेत लोक। काही सामाजिक कार्यकर्त्यांना कामं राहिलेले नाहीत, त्यांना इतर विषय सोडून एखाद्या समाजाच्या पुढाऱ्यांच्या मागे लागायचं, हात धुवून लागायचं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत।